तर या ठिकाणी आता सिद्धिविनायक मंदिरात अनेक नेते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठीच बाप्पाचे आशीर्वाद घेण्यात आले। तर दुसरीची ही दृश्य पाहतोय तिकडे नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत। नागपुरातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। महाल परिसरातील स्वर्गीय भाऊजी दप्तरी शाळेत मोहन भागवत मतदानाचा हक्क बजावणार आहेत। स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। थेट दृश्य पाहतोय ही नागपुरातून। तर महाल परिसरातील ही दृश्य आहेत। स्वर्गीय भाऊजी दप्तरी शाळेत मोहन भागवत आता त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सध्या ते मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय। आज 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडतीये। अगदी काही मिनिटं शिल्लक आहेत। उत्साहामध्ये सहभागी होण्याचं ते आवाहन करतील, मतदान करण्याचं आवाहन करतील। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा सकाळी प्रतिनिवडणुकीप्रमाणे यंदा सुद्धा या निवडणुकीत देखील पालिकेच्या निवडणुकीमध्ये जे ते मोहन भागवतनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी सकाळी या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये जे आहे ते आपली उपस्थिती दर्शवली आणि आता आतमध्ये ते पोहोचले आणि मतदानाचा हक्क जे आहे ते एकंदरीत या ठिकाणी बजावताना मोहन भागवत जे आहे ते दृश्यांमध्ये दिसून येत आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।